तळाशेत जिल्हा परिषद गटातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या भारती विलास सुर्वे या निवडणूक लढवीत आहेत। या जिल्हा परिषद गटात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा लढा होणार असून काही उमेदवार हे धनशक्तीच्या जोरावर मतदारांना खरेदी करून पाहत आहेत, परंतु येथील जनता ही सुजाण नागरिक आहे, ते कदाचित अशा लोकांना बळी पडणार नाही, असे माणगाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष विलास सुर्वे यांनी सांगितले। काँग्रेस पक्षाचा विजय हो, काँग्रेस पक्षाचा विजय हो। भारती सुर्वे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भारती सुर्वे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज जिल्हा परिषद 46 तळाशेत मतदारसंघाची जी निवडणूक चालू आहे त्याकरता काँग्रेस पक्षातर्फे भारती सुर्वे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर हा मतदारसंघ फार पूर्वीपासून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे। या मतदारसंघातून स्वर्गीय परशुरामभाऊ दळवी यांना या जनतेने 6 वेळा जिल्हा परिषद सदस्यत्व दिलेलं आहे आणि हा मतदारसंघ इथला मतदार गोरगरीब उमेदवारांच्याच पाठीशी राहिला आहे। इथला लढा आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा चालू आहे, कारण इथं धनशक्तीच्या जोरावर काही उमेदवार मतदारांना खरेदी करून पाहू शकत आहेत, परंतु इथली जनता सुजाण नागरिक आहेत। ते स्वतः कोण समाजसेवा करतो, कोण गरिबांच्या उपयोगी पडेल याच्याकडे बघूनच मतदान करणार आहे, आता मला विश्वास आहे। निश्चितपणाने मी सांगतो, आगामी निवडणूक या तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांच्या जीवावर ही आम्ही लढवत आहोत आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आमचे मतदार आम्हाला निवडून देतील आणि गोरगरिबांसाठी लढणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणाने उभे राहतील अशी मला आशा आहे।